जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजनांना चैतन्य आत्मा या चॅनलचा नमस्कार. आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आजचा ग्रंथ वाचनाचा आपला 48वा दिवस, 17 फेब्रुवारी 2026 मंगळवार. चला तर मग आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. प्रथम सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी यांना आपण गुरुवंदना देऊया. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती वाचूया. फलश्रुती म्हणजे या ग्रंथाच्या श्रवणाचे महत्व, की जेणेकरून नित्यनियमित जर आपण हा ग्रंथ वाचला तर आपल्या जीवनात त्याचा काय बदल होईल, आपल्या जीवनात काय परिवर्तन होईल, हे समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या पहिल्या दशकात पहिल्या समासात वर्णन केलेलं आहे. ही फलश्रुती आता आपण वाचूया. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये, म्हणजेच जो व्यक्ती या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करेल त्या व्यक्तीच्या आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण दुसऱ्या दशकाचे वाचन करीत आहोत आणि आज त्यातील 10व्या समासाचे, ज्याचे नाव आहे पडत मूर्ख,
या समासाचे आजपासून आपण वाचन करणार आहोत. श्रीराम. मागा सांगितली लक्षणे, मूर्खा अंगी चातुर्य बाणे. आता परिसा शहाणे, असोनी मूर्ख. तया नाव पडत मूर्ख, श्रुती न मानावे दुःख. अवगुण त्यागिता सुख, प्राप्त होई. बहुश्रुत आणि व्युत्पन्न, प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान. दुराशा आणि अभिमान, धरी तो एक पडत मूर्ख. मुक्त क्रिया प्रतिपादी, सगुण भक्ती उच्छेदी. स्वधर्म आणि साधन निंदी, तो एक पडत मूर्ख. आपलेन ज्ञातेपणे, सकळांच शब्द ठेवणे. प्राणी मात्रांचे पाहे उणे, तो एक पडत मूर्ख. शिष्यास अवज्ञा घडे, का तो संकटी पडे. जयाचे शब्दे मन मोडे, तो एक पडत मूर्ख. रजोगुणी तमोगुणी, कपटी कुटीळ अंतःकरणी. वैभव देखो न वाकानी, तो एक पडत मूर्ख. समूळ ग्रंथ पाहिल्या विन, उगाच ठेवी जो दूषण. गुण सांगता पाहे अवगुण, तो एक पडत मूर्ख. लक्षण ऐकोन मानी विट, मत्सरे करी कटपट. नीती नायके उद्धट, तो एक पडत मूर्ख. जानपणे भरी भरे, आला क्रोध नावरे. क्रिया शब्दास अंतरे, तो एक पडत मूर्ख. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण पहिल्या 10वीचे वाचन केले आहे. आता त्यांचा मराठीतील अनुवाद पाहू. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील एक या अंकापासून म्हणजे ज्या वाक्याची सुरुवात पूर्वी या शब्दाने होत आहे तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाचे वाचन करण्यास सुरुवात करीत आहोत. पूर्वी उत्तम लक्षणे सांगितली, त्या योगे मूर्खाच्या अंगी चातुर्य येईल. मागे सद्विद्येची लक्षणे सांगितली, ती ऐकून मूर्खही चतुर होईल. आता शहाणे असून मूर्ख कसे असतात ते ऐका. शहाणे असून मूर्ख त्यांना पडत मूर्ख म्हणतात. श्रोत्यांनी ह्या बोलण्याचे दुःख मानू नये. पडत मूर्खाचे अवगुण ऐकून श्रोत्यांनी वाईट वाटू देऊ नये, कारण अवगुण टाकले असता सुख प्राप्त होते. बहुश्रुत, विद्वान व ब्रह्मज्ञान चांगले सांगणारा, पण दुराशा व अभिमान जर त्याचे जवळ असतील तर तो पडत मूर्ख. मुक्तावस्था प्राप्त झाली तरी मुक्त पुरुषाप्रमाणे स्वच्छंदाने मुक्त क्रिया यथेष्ट आचरण करावे असे प्रतिपादितो. ज्ञानाच्या गोष्टी सांगून सगुण भक्तीचे खंडन करतो. स्वधर्माची व साधन मार्गाची निंदा करतो, तो पडत मूर्ख. आपल्या ज्ञानाच्या घमेंडीने जो सर्वांना नावे ठेवतो व प्रत्येकाचे प्राणी मात्रांचे उणे पाहतो, तो पडत मूर्ख. अवज्ञा करण्याची, आज्ञा मोडण्याची किंवा संकटात पडण्याची शिष्यावर पाळी येईल अशी कठीण आज्ञा करणारा किंवा लोकांची मने दुखावतील असे बोलणारा, तो पडत मूर्ख. रजतमाच्या लक्षणांनी भरलेला, अंतःकरणाचा कपटी कुटील अशा माणसाचीही केवळ श्रीमंत आहे म्हणून जो वाखाणणी करतो, दुसऱ्याचे वैभव पाहिले की स्तुती करायला लागतो, तो पडत मूर्ख. कोणताही ग्रंथ, विषय, गोष्ट, कार्य साध्यंत पाहण्याच्या अगोदरच त्याला उगीच नावे ठेवणे. कोणी गुण सांगू लागल्यास तिकडे लक्ष न देता अवगुणाकडे लक्ष देणे, हे पडत मूर्खाचे लक्षण होय. चांगली लक्षणे कोणी सांगितल्यास त्यांचा कंटाळा करतो आणि उलट मत्सरग्रस्त होऊन सद्गुणी माणसांची निंदा नाचक्की होईल अशी खटपट करतो. सद्गुणांचा वीट मानतो. मत्सराने भल्याचा पाडाव करण्यास उद्युक्त होतो. नीती न्याय न जुमानता उद्धटपणाने वागतो. उद्धटपणाने नीती मार्ग मानित नाही, तो पडत मूर्ख. शहाणपणाच्या अभिमानाने हट्टास पेटतो, हिरेस पेटतो. क्रोधाचा वेग आवरणार नाही इतका संतापी असतो व बोलण्याप्रमाणे ज्याचे वागणे नसते, तो पडत मूर्ख.
जय जय रघुवीर समर्थ. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांचे पुन्हा एकदा आभार, धन्यवाद. भेटू पुढच्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.